पूर परिस्थितीमुळे 25 जुलैपासून बंद करण्यात आलेली सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 पासून पूर्ववत सुरू होत आहे, अशी माहिती मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे। या 14 दिवसांच्या काळात कुपवाड येथील बुधगाव रोड आणि स्वामीमळा येथील स्मशानभूमी 85 अंत्यविधी महापालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पार पडले। याबाबत आयुक्त गुप्ता म्हणाले की 25 जुलै रोजी कृष्णा नदीचं पाणी अमरधाम स्मशानभूमीत आल्यानं अमरधाम स्मशानभूमी तात्पुरत्या स्वरूपात कुपवाड स्वामीमळा येथे स्थलांतरित करण्यात आली। यासाठी कुपवाडमळा बुधगाव रोड आणि स्वामीमळा स्मशानभूमी येथे 20 कर्मचाऱ्यांकडून 24 तास कामकाज करण्यात आलं। यामध्ये दोन्ही स्मशानभूमीत एकूण 85 अंत्यविधी कर्मचाऱ्यांकडून पार पाडण्यात आले। आता कृष्णा नदीची पाणी पातळी उतरण्यास सुरुवात झाल्यामुळे अमरधाम स्मशानभूमीतील पाणी ओसरले। त्यामुळे बुधवारी महापालिका कर्मचाऱ्यांकडून अमरधाम स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली असून सांगलीची अमरधाम स्मशानभूमी गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 पासून पूर्ववत सुरू करण्यात येत आहे, असं वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी सांगितलं आहे। मी डॉक्टर रवींद्र ताटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका। माननीय आयुक्त शुभम गुप्ता सरांच्या मार्गदर्शनाखाली कालपासून आम्ही पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर साधारण काल आणि आजपर्यंत आम्ही अमरधाम स्मशानभूमी सांगलीकडील सर्व पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर तिथला गाळ असेल, तिथली स्वच्छता असेल, ती पूर्णपणे आम्ही करून घेतली। तिथं औषध फवारणी करून घेतली। आता साधारण अमरधाम पूर्ववत सुरू होण्याच्या दृष्टीने आम्ही तयारी केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने 14 दिवसामध्ये 25 जुलैपासून अमरधामच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे अमरधाम बंद होतं। त्या दरम्यान आम्ही कुपवाडमध्ये बुधगाव रोड स्मशानभूमी, त्याचप्रमाणे स्वामीमळा स्मशानभूमी या ठिकाणी साधारण 14 दिवसामध्ये 85 दहनविधी केले। यामध्ये प्रामुख्याने कुठल्याही पद्धतीची अडचण सांगलीकरांना आम्ही येऊ दिली नाही आणि कुपवाडकरांनी सुद्धा सांगलीकरांच्या मदतीला येऊन 85 दहनविधी केलेले आहे। उद्यापासून म्हणजे 8 ऑगस्टपासून पूर्ववत अमरधाम स्मशानभूमी आम्ही सुरू केलेली आहे।